सरपंच झालं का सोयाबीन सोंगणं? अरे नाही ना बा शांताराम भाऊ, काय सोयाबीन सोंगणं माणसं नाही भेटून राहिले बा. आता हार्वेस्टर पाहून राहिलो, ते येऊन नाही राहिले हार्वेस्टर वाले बी. बरं झालं तुम्ही हार्वेस्टरची गोष्ट काढली. आपल्याला पाहिजे बरं, आपलं कसं हार्वेस्टरनं जीव काढून मजुऱ्या नांदे लागेल पुरत बा. भेटून नाही राहिले ना, आणि भेटले बी तर काही बघतात बा. 4 आणि 5 हजार रुपये एक्क. सांगा आता पुरत नाही ते. हार्वेस्टर भेटलं तर फायदा माझ्यासाठी बी. बरं आला आपल्या आवारात हार्वेस्टर की सांगतोच मी तुम्हाला. सांगा मग. पाव शांताराम भाऊ, तिकडे पहा ना, आपल्या गावातला फौजफाटा बुड्याचा कुकडे चालला हो बापा. देवल्यान बापा, ह्याबऱ्यान बुडान कुकडे चाललेले काही सकाळी की सरपंच हे सोयाबीन सोंगाची गँग आहे वाटते. नवीन गँग झाली आपल्या गावात तयार वाटते. बुड्डे कुकडे चालले बुडे बा. गळा तुले काय सांगा, आम्ही आता कुकडे चाललो तर त्या डॅनीचा घोर केला ना तिकडे, त्या बाय कोण कमली ना. काय करतो ते पाहायला चाललो, काय तर भानगड. त्या कमला बुड्डीने घोर केला का? काय घोर केला बापा? तुम्हाला माहित नाही अजून काय घोर केला तर? अरे बापा, कोंदिल्याचं तिथं चालू होतं ना कमलीचं. रंगी हात पकडले डॅनी बुड्यानं घरामध्ये. लैला मजनू हो सोबत होते दोघे जण. तुला का आम्हाला तर काहीच माहित नाही बापा. हे तर रामपारी सकाळी गोष्ट माहित पडली बापा. काय बा तुला कसा माहित रे बापा देवला? अरे बापा, सकाळी मी संडासले निघलो घरा बाहेर, तर मला माझं ऐकू आलं. बुडा पुढे बुडी मागून त्याच्या मागो डॅनी. म्हटलं लेखाचं काय आहे बा. गेलो पाहिलं तर डॅनी बुडा म्हणे हे चावट म्हणे, दोघं जण सोबत पकडले म्हणे. म्या उठले का पहिलेच म्हणून आम्ही त्या डॅनीला चावट आहे रे, ते कमली नान नको लागू तिच्या. पण गोट नाही घेत ना बा बुडा दोन दोरानं आवरत नाही. चला बरं गडे होतलं पाहू बरं आपण काय. चला बरं. मा भावाची जिंदगी सारी सत्यानाश केला तिनं त्या कमलीनं, काय सांगा तुम्हाला. आणि तो गडी गोट नाही ना, ऐकत नाही तो गडी. तिच्या प्रेमात आंधळा व्हायला मा भाऊ. आता कसं त्याला सांगणार 2 गोष्टी समजू. चला बरं तटलो. बा तुमचा भाऊ पान तुम्ही पहा, आम्हाला काहीच घेणे देणं नाही. कसा आहे तुमचा भाऊ आहे नालायक डॅन्या, त्याला सांगून काही फायदा नाही. आणि तुम्ही काही त्याच्या लागू नका, तो काही कोणाला होणार नाही. जाऊ द्या गडे हो, आता एवढ्या भाजी ना काय तर मोडतो त्याचं. चला गडे हो, चला बरं. चला बडे बा. काय ज्या नालायक डॅनेले त्या कमलीला सांगून राहिले हे समजून जाऊन बी काहीच फायदा नाही ना. आपला फालतू पचका करून घे ना. का सरपंच काय हो, या नालायक लोक येणार लागून काय फायदा आहे? ते साऱ्या गावाची चावट आहे तरी येईल गोड आहे. सांगा का दुसरी काय भेटत नाही काय? पण काय हे काय खरं आहे हो हे? हे चालले मोठे कसं पण आपलं आपल्यालाच होत असतं बो. जाऊ द्या बा सरपंच, आपल्याला काय घेऊन नाही. चला बरं आपलं सोयाबीन सोंगायचं भाऊ काय आता त्याचं ते पायात बसतील, काय घेऊन द्या. हो चला शांताराम भाऊ. डॅनी त्या पाया लागतं रे बाबा. माझं नको हजर नको करू ना. माझी इज्जत आहे रे गावामध्ये. नफरं नको फिटू रे बा. इज्जत माझ्यानं गलती झाली बा, गलती झाली रे बा. तरी का मी धंदे नाही करणार मी. आता नाही असं नाही होणार ना. त्या पाया लागतं रे बाबा, सोडून दे रे डॅनी. माझून हाजून नाही, माझी इज्जत गेली ते त्याचं काय. तू माझ्या घरात येऊन बॉक्स पाडून राहिला आणि तुले काय सोडणार का मी? बदनामी आता साऱ्याचीच होईन. तुही बीन माई बीन मा बायकोची बीन साऱ्याची, या सळेल कमलीची बी. पुऱ्या गावाला दाखवतो तमाशा आता. हा काय आहे तर ती तंबा तू आता. असं नका करू न. आपल्या घराची इज्जत का बाबा. आता तुम्ही रस्त्यावर मांडला काय? लोकांना सांगता का आता? असं करू नका ना. आता दिवस निघत आला बाबा. निघलास ना दिवस, आता पहा ना. लोकांना माहित पडेल ना. सोडून द्या ना. घराची इज्जत आता तुला फरक पडून राहिला का इज्जतचा? आता कोणती इज्जत राहिली? रंगी हात पकडलं मी तुम्हाला दोघायले घरात, तर इज्जत राहिली घराची? तुला तर येशील टांगली इज्जत माई. काय करू त्या इज्जतला? काय चाटून खाऊ? इज्जत फिज्जत काही नाही आता. आता साऱ्या गाल तमाशा दाखवतो. यशी आहे माझी बायको बोगस. आणि हा कवा हा कोणती ल्या हो हे करते रिकामे धंदे. जाऊ दे, जे झालं ते झालं. तुला सांगतो जे म्हणशील ते देतो तुले. तुला जे पाहिजे ते देतो बा. फक्त कसं माझून हाजून करू नको. पाया लागतो रे हो दादा. त्या माझा धंदा बंद पडेल. माझा सारं म्हणजे तुला सांगतो इद्दा जाऊन जाईल. तुला सांगतो त्यांनी मले काय सुख दुखात इज्जत असा की काही हो, मले काय घेणं देणार? सायाचे हो कामे धंदे करता. हे कमली मले जोय नाही येऊ देत नवऱ्याले, आणि तुले जोय येऊ घेते. ऐश करता तिकडे. मला शिकवता काय टीन? आता काय तर तुमची इज्जत चालली. इज्जत जाऊ देऊन गेली तर कोणती इज्जत राहिली आता?
सारे लोक थूतूच करतील ना. काय द्यायची बायको चावाटा मग इज्जतच नाही तर इज्जतचं काय करू. लोणचं घालून चाटू काय दिले. पाहू दे ना तर घाल तमाशा सारे. सांग ना मग कमली आले, सांग ना समजून त्या नवऱ्याले डॅन्याले. सांग ना बापा, काही सकाळी बोकून राहिला ना. पाय ना कसा बोलते हात उभा राहवाना. सांगू याले याले सांगू कमली. अरे बापा सडेल तोंड्या कंदिली, तू काय म्हणून राहिला तर सांग सांग सांग. तो बिफरेला आता माझा नवरा. काय सांगू मी त्याले. तो आता आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही ना, सोडतही नाही तो. मी किती म्हणून राहिली त्याला सोड सोड सोड, पण नाही. तो तर कसं आता तू आता इज्जतचा भाजीपाला करतेस, पण माझी बी इज्जत आता काहीच ठेवत नाही ना. कुठे तोंड टाकवायच्या लायकीची राहत नाही मी आता. अरे कंदिल्या, सगळा सत्यानाश तुझ्यामुळे झाला ना. तुझ्यामुळे हाती पडलं. तरी तुला म्हणत जा की रोज रोज का आले रे बापा, तुला पाहिजे रोज रोज का आले पाहिजे. नाही मला पाहिजे, तू येस मला भेटायला, तू येस. हे घे ना मग आता. पाय ना कसं आहे तर भेटणं. पाय ना आता कसं आलं तर हे अंगलट आता मोठा म्हणून राहिला तू. मला सांग याले मी काही नाही सांगत बापा. माझं तर काही खरं नाही. काय सांगू मी त्याले. मला अजित नाही खाता आलं ना ते. मी बैकलो होतो ना म्हणून तो घोर झाला. घोर झाला सायाचा. आता कसंच काय करू आता माझं नांदून राहिलं. पण हे गावातली हेडवा आली का पायाले तमाशा या मायचा आकाश. आता काही खरं नाही. आता कंदिल्या तू इज्जत गेली रे, गेली तू इज्जत कंदिल्या. आली गावातली हेडवा. पाहा बुडे बा, तुमच्या भावाची बायको हा कोण दिल्या. पाय हे कसं आहे ती तंबा. काय पायाला लावतं घड्या, काय पायाला लावतं. याच्या तोंडाचं चुकाने वाटत रे कमलीच्या. पण मा भावाले गोड लागून राहिली ना भाऊ ते. सारा गाव घेऊन राहिली तरी कसं अजूनही गोड आहे मा भावाले. त्या मा भावाच्या डॅन्याच्या डोक्यात उजीडच पडत नाही ना भाऊ. आपण सांगत आपल्यावर बिफडते तो. भांडण करायला येते आपल्या उरार. घे रे आता डॅन्या दाबून घे. काय काही ठेवली तुझी तिनं काय ठेवली. किती हा चावट धंदा काय लेका डॅन्या. तुले काय पसंत येऊन राहिली रे ते सडेल तोंडी. सांग ना काय तो कोण दिल्या फसवला आणि तिनं. कसं रे लेका डॅन्या. काय जिंदगी आहे लेका तुझी. लेका तू लेका तुझ्या तोंडार. तू काय माणूस आहेस काय लेका. काय कामाचा आहेस रे तू. झाकण झुले. अरे बापा बोला तुम्ही बोला, काही बोला मला, काही बोला ना बापा. मी प्रेमात अंधाळा झालतो रे बापा. हिच्या शिवाय मला दुसरं काही दिशेच ना. भाऊ ना दिशे, नातू ना दिशे, मित्र ना दिसत. नुसतं हेच दिशे ना मला सडेल तोंडी. मला असं वाटे कमली म्हणजे मा जग, बायको म्हणजे मा जग. पण हे काही कामाची नाही रे बापा. हे चावट निघली साऱ्या गावाची. रंगी हात पकडली भाऊ मी, पंगी हात पकडली. काय करू चावट आहे हे चावट आहे. मी 100 खेप सांगितलं तुम्हाला. चावट आहे ते डोंगरी चावट आहे. पण मी गोड घेतली का आमची. आता रंग हात पकडला, झाली ना शांती, झाली थंड. डॅन्या बाबू तू कसं कोणाचं ऐकत नाही ना. बुड्डी घोडी पिटाल तर तू घे मग दाबून. कसा असं वेचला हिसका आता. झाला धिंगाणात घ्या सत्यानाथ सारा. चाटतील सहित लावून कमली चाट त्या चावटली चाट रे. गोळा आहे तुला ते. पाय ना कधी तुझ्या पायी सगळे लोक मातोंडावर थुकून राहिले ना. मला रोज रोज बोलावलं नसतं तर हा असा घोर झाला नसता. पकडल्या नसतो गेलो आपण. अरे असं लोकांनी पाहिलं बी नसतं आपल्याला. पप्पाला आता कसं टाकेला यानं कधी लोक बिरबिर पळून राहिले. लाज जाय धंद्यात हे इकली आपण ना सगळी. मला माहित आहे कसं होईल म्हणून. असं सत्यानाश होईल. मला माहित आहे खाद्याने एवढा चाला काय तो इन म्हणून पकडीन आपल्याला. आता तरी उघडले गेले डोळे डॅन्या का रे. ती अजूनही कसं आहे डोळे झाकेला जाते. आता डोळे तर पुरे उघडेला तसे. आता नको टेन्शन घेऊ भाऊ तो. आता पाहिजे कसं पाहतो तो तसा येईल. आता तिचा बस बजेटच आहे. तिचे ढुंगच लाल करतो आता. आणि त्याच्या तिच्या बरोबर या कोंदिल्याची बी. त्याला मारून काय राहिला तू. त्या कोंदिल्या घरात देणं घालून दिले. तिला त्याला कसं गोड लागून राहिली की नाही कमली. मग तोच लागून न दिले. आता त्याची बायको बनवून टाकणं दुसरी ते. तू काय टेन्शन घेऊन राहिला. घाल त्याच्या घरात. काही लाजा या डोंगराले. हे डोंगर काय बोलून राहिलं. अरे पाय दिल्या काय बोलून राहिलं तर घरात घाल म्हणते त्याच्या. काय बाबा हे सारे गावातले बोब ऐकले आता बिफरले. काय खरंच घालतात का मग घरात काय माहित. माई बायको तो पहिलेच तुफान मेला आहे. अरे आफतच आहे साईज माभोवती. आणि कमली तशी चावटच आहे. मला जर हो म्हणते तर साऱ्या गावाले हो म्हणे. काय काय बिफरेल बाई घरात घालू का मी. माका टाइमपास होता. हो कडे तसंच करतो आता. याच्या घरातच देतो घालून. ह्याट माशीन जे होईल ते पाहून घेऊ आता पुढचं पुढे. हो दे त्याच्या घरात घालून दे. कोण दिल्याच्या त्याला गोड लागून राहिली ना ते. प्रेम मुक्तवर आलं त्याचं. प्रेम लयला मजनू आत ना ते. दे घालू.
प्रेम करते ना तो तिच्या. बापा काय बोलून राहिले तुम्ही? काय बोलून राहिले? कोणतं प्रेम कोणतं का? काही नाही काही नाही हो. घरा परत नाही घाला सांगून राहिलो मी. मी तुम्हाला सांगतो, अगोपणा करू नका. मा सुका संसारा सत्यानाच करू नका माझा संसाराचा. मला एक पोरगा बायको आहे, हिने घालू नका माघारात. अरे नुसतं का मग हरामखोरा ढोपरलीस काय तुनं? ढोपऱ्याला गोड लागली तर घेतला त्यांना सांगून आहे की. आणि आता कसं घरात घालायची गोष्ट करून राहिलं तर जीवार येऊन राहिलं. नाका डोळ्यावर वयस नाही पूर्ण राहिले त्याला. आता पोरगा बी आहे बायको बी आहे त्याला. अदलोक नव्हतं त्याला कोणी हरामखोरा. वयस करू दिला असता तर अदलोक केला असता त्यांना. अरे याच्या घरात घाल पाहून घेऊ जात माझी जेवण तेवून पाहून घेऊ. घाल याच्या घरात. पाय उडे त्या नवरा कसा उलटा टांगेला आहे. पाय 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 त्या डोळ्यानं पाय. बाप्पा चाल ना लवकर, मला पाहू दे रे काय ती तंबा आहे. हा काऊन टांगणं मानावर आले असं तर चाल बरं लवकर. पाय पाय बुडे जातात. काऊ हे का हा बापा? असं काऊन टांगलं तुम्हाला? अटी काऊन टांगलं? हे सडेल तोंडी काऊन आहे तुमच्या बाजूने टांगेल? हे 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 कशी काय आली होती तुमच्या बरोबर? काय काय झमेला आहे काय? अरे कोण दिले आता? सांग ना, सांग त्या तोंडात सांग ना काय केलं तुला तर. कसं घरची भाकर गोळणे लागली तर बाहेरची खाल्ली म्हणा म्या. सांग लवकर पटकोनी. ऐश केला म्या म्हणा ऐश. डॅनी मानवरा का तसा आहे काय? काही बोलून राहिले बाबा तुम्ही? तोंडाला लगाम लावा तुमच्या. काय मग बापा तो रंगी हात पकडला ना म्या मा बायको बरोबर तरी म्हणून राहिला तुम्ही. विचारा ना त्याले मा तोंडावर विचारा ना. अरे कसा रे हो? अरे हो चावट कोण दिले चावट? सांग ना काय आहे तर. रे बाबा काऊन माझी इज्जत भाजीपाला करून राहिला बा? नेना तू घेणार दे ना. जाय बरोबर तू उठून लवकर जा बाळक सवय नको. बाई बाई तू लवकर घरी चालली जाय तो. अडीचा आता कसं उभीच राहू नको तो अडीचा. अडीचा मोठा तमाशा होणार आहे. तू मुकड्यान चालली जा. बापा कोणीतरी सांगा ना बापा काय झालं तर. तुम्ही सांगायला पत्ता नाही आणि काहीच नाही बापा. काय चालू आहे मानवरे? हे बाई झामली आहे का तुला? काही समजत नाही का रे बाई? अव बाई या कंदिल्याचं आणि या कोंबलीचं चालू होतं. अफेर होतं यायचं लफलं झांगड होती झांगड. आली लक्षात? म्हणून तर हा घरी नाही थांबे ना. पाय नाही टेके नाही याचा. रात झाली की चालला. मला वाटे बापा चालला शिन वावरात. चालला शिन कुठे कामानं. पण बापा हे ढांगडे होते का ते? रात दिवसा काय ही होती काय याच्या नांदी? ऐकलं ना आता कानानं? चला निघा आठवून लवकर आता. चला याले सुटका नाही अजून काय कोण दिलेले आठवून. चालली आता. तुम्ही जे करणं असेल ते करून घ्या. मानवऱ्यासोबत या कंटिल्यासोबत ठेचा चांगलं याले. चालली मी. थांब ना माय काही चुकी नाही हो. मला जाणून अटकवलं बा याय ना. अरे काय बा आता थांबते तुझी बायको. आता नाही थांबत. आम्ही अटी थांबत नाही. तुम्हाला सहायच्या डोगायची अटी कसं लटकेलाच ठेवतो आम्ही. चालेल गड्या डॅनी चाल बरं तिकडे. चला बंदे तिकडे झाला. अटी थांबू नका. सहायच्या लटके राहू द्या अटीचा. हो भाऊ चाल भाऊ चाल. अरे थांबा रे. अरे हो सोळा ना रे बापा सोळा ना. असं काम करून राहिले रे बापा. ए नालाय का डॅन्या मी तुला दादा खेप म्हणू रे. नांदी नको लागू लुच्च्या. पण तू गोट नाही येत ना भाऊ. तूच हाणते ना. तुला ते कमली गोड होती ना. काय ना कशाचा धंदा करून राहिली ते. तिनं धंदा मांडला. काही राहिली आपली इज्जत आता गावात? काही राहिली? तू करतात खरे लोक आता तोंडावर आपल्या दोघही भावायच्या. काय तर एवढे टर्नबांड असल्यावर बायको सांभाळल्या नाही गेली. बायको चावट निघली. भाऊ आता चूक झाली. आता काय करू मी? मला अंधारात ठेवलं सायजी ना तिनं. मला समजलंच नाही ना हे जुगारा दिन म्हणून. अरे छत्तीची छाती काढून चालणारे आपण. कोणाची हिंमत नव्हती असं बोट दाखवून म्हणून. झांगोले बी डॅनीले बी. पण तुझ्यामुळे सारा पचका झाला डॅन्या माया. आता लहान लेकरं मोठे माणसं सारे म्हणती मोठा वट करस रे मोठा सांगस असं तसं. घरातलं पाहिनं पहिले. तुझी तर भावजाई चावट निघली. सांगा आता हाय मला तोंड दाखवायला जागा काही? कोणाच्या मनात काही बोलायची हाय काही मुबा बाई मले? हो आता काय करू सांग ना तू. चावट निघली तर काय करू? मला लक्षातच नाही आलं. लक्षात नाही आलं म्हणतले का डॅन्या? 100 खेप सांगितलं तुले की गळ्याला तिच्या नांदी नको लागू रे. साऱ्या गावाची चावड आहे ते कमली. सोडून दे सोडून दे. बाबू जे तुले लेकरू व्हायला की नाही ते बी तू ये नाही. दुसऱ्याच आहे ते. स्वतः घर लाता मारून येलाय टीसा. आणि काय सांगतो तू मोठा म्हणतो मा गोंड्या. तुझ्या गोंड्याच नाही तो दुसऱ्याचाच आहे गोंड्या. नाही आता मला खात्री झाली 100% तो गोंड्या माया नाहीच दुसऱ्याचाच आहे तो गोंड्या. हे जरा आता आपल्या गावात कांड करून राहिली. तो का माया का पोरग ते? नाही दुसऱ्याच आहे ते. दुसऱ्याच आहे.
काय म्हणतो खात्री झाली? हा, लग्न केलं तर भावाला विचारलं नाही, नाताशी विचारलं नाही, आणली ते चावट कोणाही कुठून आणली पकडून तर. हा, पण आता म्हणते चुकलो मायो, असं झालं तसं झालं. या उख्यानंच तर मला फसवलं ना, या मोठ्यानं फसवलं ना मला. ते यानं दाखवली ते पोरगी मुले त्या झुमऱ्याला हाताशी घेऊन. का रे, तुने दाखवली ना, तू काय म्हणस पहिले करून द्यायच्या अगोदर लग्न करून द्या, चांगली आहे, हेच कर हेच निभाव करीन त्या. आता तर मला माहित आहे का एवढी चावट आहे म्हणून ते लग्न झाले बात तर मी दाखेप सांगितलं तुले की सोडून दे, पावती घे, हिच्या नान नको लागू, हिला वागू नको. पण तू नको घेतली का नाही? तू ह्या तुन सांगितलं अरबी मी लग्न करून दिलं तर गुन्हा केला का? जाऊ द्या आता कसं आपली बदनामी होईलच आहे, लोक आपल्यावर थुतू करणारच आहे. तो काय आता विषय काही मागे येणार नाही. आता पुढे काय करायला लागते हे पहा आता. डॅन्या, तुले आम्ही कसं सपोर्ट करतो, मोठा भाऊ म्हणून तुला सपोर्ट करतो. फक्त त्या चावटले कमलीला वागवायचं नाही, तिला काढून दे. ते आपली नाही, आपण तिचे नाही आहे. तिच्यामुळे आपली बदनामी झाली. ऐक नशील तर ऐक, आखरीचं सांगून राहिलो, नाही तू माया नाहीस, मी तुया नाही. बापा मोठे भाऊ, तुम्ही म्हणसान तसं, तुमच्याशिवाय आहे तरी कोण माय? तुम्ही आहे तर मी आहे. भाऊ, मी त्या कमलीला वागवत नाही, तिच्या तोंडाने थुकत नाही आता, नाही. काड्याने हे गोष्ट जर पहिले केली असती तू न, तर काल हे दिवस पाहा लागले असते तुले. त्या भाऊ तुले दादा खेप म्हणे, तिला वागू नको. तुले मोठा जोर आला तर नाही माई कोमला, माय डार्लिंग, मा प्रेम आहे, मा लव आहे. पण आता आता म्हणतो काढून देतो तिले. ते बाबा त्याचा आवडलं वागून करू काय मा सारा सत्यानाश केला तिनं, सत्यानाश केला. ते पोरवे देतो तिच्या बरोबर काढून, तिला देतो सायकल गाच्या बाहेर काढून. आता तर मी तिकडे टांगेल जात, चांगले झोडतो पहिले आणि मग त्याला कसं वाटी लावतो. तू तिला आता झोड की मार, पण तर कसं अटीसा दिसली नाही बाई ती मला तुझ्या घरात. तुला सांगतो मी, घरात जर दिसली तू ये ना, आपले संबंध तुटले. सावटले वागवशी तर आपला तू माया कोणी नाहीस, मी तुया कोणी नाही ना भाऊ. नाही आता होणार नाही ते गलती. नाही आता वागवणे नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. चला मग मित्र, बायकोनं मा सारा सत्यानाश केला. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असा धिंगाणा झाला, माई बायको चावट निघली. सांगा मग आता काय करू पुढे, तर कमेंट करून सांगा पुढचं कसं काय मी करू आता, कसा काय व्हिडिओ बनवू पुढे.